स्टेशन रोडवरील पादचारी पुलाखाली एका केएमटी बसला शॉर्ट सर्किटनं आग लागली। ही घटना आज सायंकाळी 5:30 वाजता घडली। प्रसंगावधान राखून वाहक चालक यांनी प्रवाशांना ताबडतोब बसमधून उतरवलं। तसंच अग्निशमक दलाच्या जवानांच्या मदतीनं 10 मिनिटात ही आग विझवली। पण या घटनेमुळे गजबजलेल्या स्टेशन रोडवर वाहतुकीची प्रचंड कोंडी झाली होती। पाचगाव ते कदमवाडी मार्गावर धावणारी केएमटी बस आज सायंकाळी 5:30 वाजण्याच्या सुमारास दाभोळकर कॉर्नर जवळच्या पादचारी पुलाखालील बस स्टॉपवर आली। अचानक बसच्या इंजिनमधून धूर येऊ लागला। चालक विनायक गवळी आणि वाहक प्रशांत धुमाळ या दोघांनी ताबडतोब सर्व प्रवाशांना बसमधून खाली उतरवलं। त्यानंतर बसमध्ये असलेल्या अग्निरोधक सिलेंडरमधील द्रव्य फवारून आग विझवण्याचा प्रयत्न केला। त्याचवेळी जवळच्या स्टॉपवरील रिक्षा चालकांनी बाटलीतील पाणी ओतून आग विझवण्याचा प्रयत्न सुरू केला। थोड्याच वेळात अग्निशमक दलाचा बंब घटनास्थळी दाखल झाला। जवान आणि बसचे चालक वाहक यांनी अवघ्या 10 मिनिटात ही आग विझवली। केएमटीच्या चालक आणि वाहकानं प्रसंगावधान दाखवल्यामुळे अनर्थ टळला। पण या घटनेमुळे सायंकाळी गजबजलेल्या स्टेशन रोडवरील वाहतूक खोळंबली होती।